जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अवधूत. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर कांद्याच्या भावात होणार आहे बदल. नेमकी किती रुपयाने बदल होईल याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. चला तर जरा न घालता मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर. कांद्याच्या दरात लवकरच बदल होणार. आता सध्या कांद्याचे दर लासलगाव, नाशिक, सोलापूर, जुन्नर, रायपाटा, घोडेगाव या ठिकाणी कांद्याचे दर 1200-1300 दरम्यान चालू आहेत. सरासरी दर हा 1000 ते 1100 दरम्यान आपण धरू शकतो. 1000-1100 मध्ये जो राहिला कांदा. आता सध्या काय झालेलं आहे, कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठा बदल दिसून येत आहे. कांद्याचे दर हे घसरलेले आहेत. आता 1000-1200 या दरम्यानमध्ये शेतकऱ्यांना यामध्ये काहीच परवडत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. परंतु शेतकऱ्याला कमीत कमी भाव हा 2500-3000 हजारापर्यंत असला तर शेतकऱ्याला यामध्ये काही परवडू शकते, म्हणजे नफ्यामध्ये शेतकरी थोडाफार राहू शकतो. आता सध्या 1000-1200 दरम्यान शेतकऱ्याला तर काही परवडत नाही. आता तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेमकी कांदा किती रुपयाने गेला पाहिजे. आता अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर माझ्या मते कांद्याच्या दरामध्ये फक्त 100-200 रुपयाप्रमाणे बदल होऊ शकतो. लय बदल होणार नाही. गेला तर कांदा फक्त 1300 ना 1400-1500 दरम्यान कांदा जाऊ शकतो. याच्यावर कांदा जाण्याची शक्यता कमी. सध्या आवक जादा असल्यामुळे कांद्याचे भाव हे कमी आहेत. जेव्हा आवकीत कमी होईल मग कांद्याचे दर वाढतील. परंतु सरकारने यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. कांदा उत्पादक शेतकरी सध्या नाराज आहेत. यांच्यावर सरकारने चांगला निर्णय घेतला पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे दिन आणि आहे जल्दी. आता तुमच्या याच्यावर काय मत आहे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.